नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी देशभरातून भाविक आणि पर्यटक नाशिकमध्ये दाखल होत आहेत। त्यात नाशिकच्या तपोवन परिसरात उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांची 70 फूट उंच मूर्ती खास आकर्षण ठरते आहे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये तपोवन परिसरात असलेल्या प्रभू श्रीरामांची ही 70 फुटी उंच मूर्ती सध्या देशभरातल्या पर्यटकांचं आणि भाविकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरती आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक नाशिकला पसंती देत असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये असलेले पर्यटन स्थळ असतील, नाशिकच्या रामकुंड तपोवन परिसरात असलेले वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिरं असतील आणि यासोबतच जवळ असलेलं त्र्यंबकेश्वर, शिर्डी या देवस्थानांमुळे भाविकांनी नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्याचा देखील संकल्प केल्याचं बघायला मिळत आहे। आणि त्यामुळेच नाशिकमध्ये येणारे पर्यटक हे जसं रामकुंड परिसरात जात आहेत, जसे वेगवेगळ्या मंदिरात जात आहेत, तसं तपोवन परिसरात असलेल्या या प्रभू श्रीरामचंद्रांच्या 70 फुटी उंच मूर्तीला देखील ते निश्चितपणे भेट देत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।